धन्यवाद 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 यीशु। पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येतो। आज या सकाळच्या समयी पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणाशी लीन दिन अंतकरणाने एकत्र झालेलो असताना प्रभू, तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आज नव्याने आमची भेट घे। आज प्रभू तुझ्या वचनाद्वारे अशी आमची भेट घे। तुला जिथं आम्हाला करेक्शन करावंसं वाटतंय प्रभू, ज्या गोष्टी आमच्या चुकत असतील त्या आज आमच्या निदर्शनात आणून दे। आणि आज तुझ्या पवित्र वचनाद्वारे मंडळीची, तुझ्या लोकांची वाढ आणि उन्नती करावीस अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो। सर्व अडखळणं, बंधनं, सगळे चढ उतार येशूच्या नावात आम्ही नास्तीभूत करतो। प्रार्थना करतो देवा, ओठ माझेत पण प्रत्येक शब्द तुझपासून येणारा असू दे। स्वर्गातून येणारी तुझी पवित्र वाणी आज नव्याने आमच्या कानी पडू दे। वचनाद्वारे आम्हाला उत्साही आणि उत्स्फूर्त कर प्रभू। आणि जे आम्ही ऐकत आहोत प्रभू, त्या सगळ्या गोष्टी आमच्या आत्म्यात आम्ही स्वीकाराव्यात, त्या गोष्टी प्रभू आमच्या जीवनात आम्ही घ्याव्यात, यासाठी आमचं सहाय्य कर। इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे, तुझं गौरव होऊ दे। ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे, आमेन। प्रभूची स्तुती असो। आज आपण मंडळीविषयी काही गोष्टी शिकणार आहोत। मंडळी आणि मंडळी हा एक परिवार आहे। मंडळी एक ख्रिस्ताचं शरीर आहे, मंडळी एक फॅमिली आहे, मंडळी एक परिवार आहे। आम्ही सगळे त्या ख्रिस्ताचं शरीर आहोत। तो मस्तक आहे आणि आम्ही त्याचं शरीर आहोत। एक दिवशी येशू ख्रिस्त एका ठिकाणी लोकांना शिक्षण देत होता, वचनातून त्यांच्याशी बोलत होता। जिथं प्रभू जायचा तिथं लोकांची गर्दी व्हायची। आणि एक ठिकाणी प्रभू त्याच्या वचनातून बोलत असताना मत्तयाचा 12वा अध्याय आणि 46 ते 50 वचनं, मत्तयाचा 12वा अध्याय 46 ते 50 वचनं। मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता पहा, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते। आत गर्दी असेल, आई, त्याचे भाऊ म्हणजे त्याचा परिवार येशूचा त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला भेटायला आलेले आहेत। कारण की येशू ख्रिस्त हा वारंवार ठिकठिकाणी जाऊन प्रभूचं, स्वर्गीय देवाचं कार्य तो पुढं नेत होता, स्वर्गीय राज्याची घोषणा करत होता। आणि अशा परिस्थितीमध्ये परिवाराची कदाचित बऱ्याच दिवसापासून भेट नसेल किंवा परिवाराला त्याची आठवण आलेली आहे। अशा परिस्थितीत त्याची आई मरिया आणि त्याचे भाऊ हे देखील येशूला भेटायला आले, परंतु ते बाहेर उभे होते। तेव्हा कोणी एकाने त्याला सांगितले, पहा, आपली आई व आपले भाऊ आपणाबरोबर बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले आहेत। तेव्हा त्याने सांगणाऱ्याला उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलं, कोण माझी आई, कोण माझे भाऊ? हे उत्तर ऐकून सगळे स्तब्ध झाले असतील की ह्याची आईच बाहेर उभे, याचे भाऊच उभे आहेत, मग हा असं का म्हणतो की कोण माझी आई, कोण माझे भाऊ? 49वं वचन सांगतं, आणि तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, पहा माझी आई व माझे भाऊ। आमेन। त्याने आपल्या शिष्यांकडे हात करून म्हटलं, हेच माझी आई, हे माझे भाऊ आहेत, हा माझा परिवार आहे। कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, बहीण व आई आहेत। आमेन। तोच माझा परिवार आहे, जे देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात। येशू ख्रिस्ताने त्याचा परिवार काय आहे हे त्याच्या पवित्र वचनातून आपल्याला सांगितलेलं आहे। आज आम्ही ज्यावेळेस मंडळीमध्ये येतो, आम्हाला परिवारात आल्याचा आनंद असला पाहिजे। आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जातो, लग्न कार्यांमध्ये जातो, वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर जातो, सुट्ट्यांमध्ये आम्ही बाहेर जातो, इतर ठिकाणी आम्हाला काही कामानिमित्त जावं लागतं। आणि आम्ही ज्यावेळेस थकून भागून आपल्या स्वतःच्या घरी येतो, तो आपल्या घराचा विसावा, आम्हाला कुठं कितीही चांगल्या ठिकाणी आपण राहा, परंतु ज्यावेळी स्वतःच्या घरी येतो आणि जे समाधान आपल्याला असतं, कारण की दुसऱ्यांच्या घरी तुम्ही मुक्काम ठोकल्यानंतर तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी विचारावं लागतं।
ही गोष्ट कुठं आहे, ती गोष्ट कुठं आहे. स्वतःच्या घरात तुम्हाला प्रत्येक गोष्ट सवयीची झालेली असते. तुम्हाला ज्या सोयी सुविधांची गरज आहे त्या सोयी सुविधा तुम्ही स्वतःसाठी घरामध्ये करून ठेवलेल्या असतात. आणि स्वतःच्या घरात, हक्काच्या घरात आल्यानंतर, स्वतःच्या परिवारात आणल्यानंतर तुम्हाला एक वेगळेपणा जाणवतो. असा वेगळेपणा, असं प्रेम, असं आपुलकी मंडळीमध्ये आल्यानंतर आपल्याला जाणवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या परिवारामध्ये असतो त्यावेळेस प्रभूचं वचन आपल्याला इफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 19 वचन आपल्याला सांगतं. इफिसियन्स चॅप्टर 2 वर्स 19. तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत. आमेन. आम्ही कोण नाहीत? परके आणि उपरे नाहीत. देवाच्या प्रिय लोकांनो, एकदा एक सुरफुनुकी स्त्री येशूकडे आली आणि म्हटली, मुलीला बरं करा. येशूने म्हटलं, घरची भाकर कुत्र्यांना द्यावी का? म्हणजे इनडायरेक्टली प्रभू त्या स्त्रीची तुलना कुत्र्याबरोबर करत आहे. आज जर मंडळीमध्ये एका पाळकाने एखाद्याला असे शब्द उच्चारले तर मला वाटत नाही नेक्स्ट संडेपासून तो चर्चला येईल म्हणून. येशू ख्रिस्ताने एवढं धाडस केलं की घरची भाकर कुत्र्यांना कशी द्यावी. त्या बाईचा नम्रपणा बघा की घरची कुत्री पण मेजावरून पडलेला चूर खातात. माझी लायकी, माझी पात्रता मला माहीत आहे, पण एकदा मी ख्रिस्ताकडे आलो तो माझी लायकी उंचवणार आहे. तो मला त्याच्या परिवाराचा हिस्सा करून घेणार आहे. आणि पुढं तिच्या मुलीसाठी चमत्कार झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या पवित्र भवनामध्ये येतो, इफिस 2:19, तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. आमेन. हालेलुया. घरचे लोक, वेगळे लोक. किती लोक आमेन म्हणतील? घरच्या लोकांना स्पेशल ट्रीटमेंट. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, योसेफाच्या काळामध्ये सगळीकडे दुष्काळ पडलेला होता. योसेफाच्या काळामध्ये अशी 7 वर्ष आली की संपूर्ण पृथ्वीवरती दुष्काळाची 7 वर्ष आली. पण तुम्हाला माहीत आहे, फारो राजाचं स्वप्न, 7 कुरूप गायी, धष्टपुष्ट गायी, हा सगळा, ती कणसं आणि ह्या सगळ्या गोष्टी दृष्टांतातल्या, त्या स्वप्नातल्या तुम्हाला ठाऊक आहेत. कशा प्रकारे समृद्धीची 7 वर्ष आणि दुष्काळाची 7 वर्ष आली. समृद्धीच्या 7 वर्षामध्ये योसेफाने आपली कोठारं फुल करून घेतली. आणि ज्या वेळेस दुष्काळाचा वेळ आला, ज्या भावांनी खड्ड्यात त्या योसेफाला फेकलं होतं, ते भाऊ स्वतः चालून योसेफाकडे चालत आलेले आहेत. बोलो येशू मसीह की. त्या दुष्काळामध्ये त्याचा परिवार त्याच्याकडे आला आणि योसेफाने पुढं, बायबल जशा जशा घटना घडत गेल्या, मग तो हरवलेला प्याला आणि अनेक घटना आहेत, पण सरते शेवटी योसेफाने आपल्या परिवाराची चांगल्या रीतीनं काळजी घेतली. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्ही बेजबाबदारपणे वागता कामा नये. देवाच्या मंडळीची जबाबदारी परमेश्वराने तुमच्यावर आणि माझ्यावरती सुपूर्त केलेली आहे. आज बायबलचं वचन, आज आम्ही योग्यतेचे नसताना, आम्ही परके आणि उपरे असताना प्रभू सांगत आहे की त्याच्या संतगणांबरोबर, त्याच्या पवित्र जनांबरोबर बसण्याचा आणि स्वर्गाचे नागरिक होण्याचा देवाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि आता आम्ही सैतानाचे लोक नाही, आता आम्ही जगाचे लोक नाही, आता आम्ही या जगिक गोष्टींचे लोक नाही, तर बायबल सांगतं की आम्ही आता देवाच्या घरचे लोक आहोत. हालेलुया. आमचं नागरिकत्व कुठलं आहे? म्हणा, स्वर्गीय. स्वर्गीय नागरिकत्व आहे. आपली नॅशनॅलिटी स्वर्गीय, नागरिकत्व स्वर्गीय आहे की नाही? सिटिझनशिप स्वर्गीय आहे. देवाने त्याच्या विशेष उद्दिष्टाने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे. आता आपण देवाच्या घरचे लोक आहोत. आता प्रत्येक घराची राहरीत वेगळी असते, प्रत्येक घराची शिस्त वेगळी असते, प्रत्येक घराचे नियम वेगळे असतात, प्रत्येक सवयी वेगळ्या असतात. ज्या वेळेस एखादी मुलगी लग्न होऊन एका नवीन घरी जाते, त्यावेळेस 4 गोष्टी तिला नवीन शिकाव्या लागतात. शिकाव्या लागतात का नाही शिकाव्या लागत? आहे की नाही? आई बापाच्या घरची शिस्त वेगळी, सासरची शिस्त. बोलत नाही तुम्ही, नाराज आहेत का? बिलकुल. मग रागाने बघू नका माझ्याकडं, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. दोन्ही घरची शिस्त वेगळी,
4 गोष्टी त्या मुलीला शिकाव्या लागतात आणि मग त्या गोष्टी शिकली की त्या घरामध्ये ती मॅच होते. मुलीने म्हटलं की नाही, मी माहेरच्याच गोष्टी करणार, सासरचे लोक खुश होणार नाहीत, कारण त्यांच्या सवयी वेगळ्या आहेत आणि त्यांनी सून म्हणून तिला त्या घरी आणलेलं आहे. कधी कधी असं होतं की एखादी सुनेची सवय खूप चांगली असते आणि सासरचा परिवार कधी कधी बेशिस्त असतो, तर त्या सुनेकडून 4 गोष्टी नवीन शिकायला काय हरकत नाही. प्रभूची स्तुती असो. पण आता आपण देवाच्या वचनाकडे पाहत असताना ज्यावेळेस आपण देवाकडे येतो, आमचं जीवन असं परिवर्तित झालं पाहिजे की आम्हाला या गोष्टीची नेहमी जाणीव असली पाहिजे की आता आम्ही देवाच्या घराचे सहभागी आहोत. आमेन, हालेलुया. आता आम्ही जगाचे नाहीत. आणि आपण उपदेशक 5व्या अध्यायात किती छान लिहिलंय, ज्यावेळेस देवाच्या मंदिरी जातोस त्यावेळेस तुझी पावलं कशी टाक, सांभाळून टाक. सगळ्यांनी म्हणा सांभाळून टाक. आता देवाची उपस्थिती इथं आहे. आता इथं तुम्ही येत असताना सांभाळून पावलं टाकायची म्हणजे काय, रस्त्यात काटे टाकलेत की साफसफाई नीट झाली नाही, सांभाळून पावलं टाक म्हणजे काय, देवाच्या उपस्थितीत जाताना आम्ही आत्मपरीक्षण करून गेलं पाहिजे, आम्ही स्वतःला तपासलं पाहिजे, आम्ही आमचं जीवन प्रभूच्या सानिध्य सुपूर्त केलं पाहिजे आणि आम्ही हा आनंद केला पाहिजे की आता आम्ही फार मोठ्या घरचे लोक आहोत. आमेन, हालेलुया. लोक म्हणतात ना, हा मोठ्या घरचा आहे, काय नाही, हा गरीब घरचा आहे. आता आम्ही श्रीमंत देवाची श्रीमंत लेकरं आहोत, आम्ही आशीर्वादित देवाची आशीर्वादित लेकरं आहोत, शांतीपूर्ण परमेश्वराची शांतीपूर्ण आम्ही लेकरं आहोत, प्रेम स्वरूप असणाऱ्या देवाची प्रीती करणारी आम्ही लेकरं आहोत. आमेन. बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा, आहे ना. गावामध्ये बरेच कुंभार असतात, पण घरी आई लेकरांना सांगते, जा बाळा माठ घेऊन एक पाण्यासाठी, आता थंड पाण्याची गरज आहे. मग मुलगा जायच्या वेळेस आई मध्ये, अरे थांब थांब थांब, ते 4थं घर आहे ना कुंभाराचं, त्याचा माठ खूप दिवस चालतो, फुटत नाही, त्याची कलाकृती खूप भारी आहे. गावात खूप कुंभार असतील पण एक फेमस असतो, कारण की तो एक निपुण कुंभार असतो, खूप चांगल्या प्रकारचा कुंभार असतो. जसा कुंभार असेल, लोक कधी कधी ना त्या गावामध्ये, अरे वा काय थंड पाणी आहे, अच्छा अच्छा त्या कुंभाराकडून आणले वाटतं, मग लोक म्हणा हा बरोबर त्याच कुंभाराकडून. जसं कुंभार ते पात्र घडवण्यामध्ये निपुण असतो, तसं आम्ही परमेश्वराची लेकरं आहोत, तो आम्हाला घडवतो आणि तो त्याच्या प्रतिरूपाचे आम्ही आहोत, ह्या दृष्टीने तो आम्हाला दिनी प्रतिदिनी चालवत असतो. आमेन, हालेलुया. म्हणा मी, जोरात म्हणा, मी परमेश्वराच्या घरचा आहे. हालेलुया. बरं वाटतं ना एखाद्या ठिकाणी लग्नात कार्यात गेलो, वाढणारे आपल्या जवळचा असला फरक पडतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जो अनोळखी आहे तो धाड 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 वाढत जातो आणि आपल्या घरचा, अच्छा तू आहेस का, अजून 2 गुलाबजाम घे, असं होतं कधी कधी. घरच्या माणसांना स्पेशल ट्रीटमेंट असते, घरच्या माणसांचा स्पेशल लाड असतो, तसे आम्ही देवाच्या घरचे स्पेशल लोक आहोत. आमेन. परमेश्वराच्या परिवारातले लोक आहोत. आता आम्हाला बेजबाबदार रीतीने चालता येणार नाही. मंडळीमध्ये आम्हाला नेहमी जाणीव पाहिजे, आम्ही देवाच्या घरात आलेलो आहोत. प्रत्येक काम करताना, कुठलीही गोष्ट करताना माणसासाठी नाही करत आहे, मी देवासाठी करतो. अच्छा, मी मनामध्ये मी काही माझा राग आला आहे का, मी सोडला पाहिजे, काही कपट आहे का, सोडलं पाहिजे. प्रभूच्या मंदिरात येताना एक परिवारासारखं आम्ही एकमेकांकडे पाहिलं पाहिजे. एकमेकांकडे पाहत असताना एक फॅमिली म्हणून, फॅमिलीमध्ये कसं आपण एकमेकांना साथ देतो, एकमेकांवरती प्रीती करतो, असं पारिवारिक प्रेम, परिवारातलं प्रेम आपल्याला मंडळीत दिसणं गरजेचं आहे. आमेन. या ख्रिस्ताच्या परिवारामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आमेन, हालेलुया. ह्या मंडळीला परमेश्वराने भक्कम केलेला आहे. मंडळी कमजोर नाही आहे, मंडळी फार भक्कम आणि मजबूत आहे, कारण मंडळीचा जो पाया आहे तो भक्कम आहे. वाचूया मत्तय 16 अध्याय 18 वचन. येशूने पेत्राशी बोलताना काय म्हटलं ऐका. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. आमेन. मंडळीला देवाने एवढं प्रभावी केलेलं आहे की अधोलोकाच्या द्वारांचे तिच्या समोर काहीच चालणार नाही. अधोलोकाचे द्वार म्हणजे जिथं मरण,
अधोलोक अशा गोष्टी वापरल्या जातात. अधोलोक म्हणजे जिथं सगळ्या गोष्टी संपतात. याचा अर्थ मंडळीला मरणाचा अनुभव येणार नाही. हालेलुया. प्रभू जिवंत आहे, त्याची मंडळी पण जिवंत आहे. आम्ही ख्रिस्ताचं शरीर आहोत, ख्रिस्ताचं पुनरुत्थित शरीर आपण आहोत. आणि बायबल स्पष्ट करतं, पेत्राशी येशू ख्रिस्त बोलत असताना प्रभूने म्हटलं की मी ह्या खडकावर आपली मंडळी रचीन. पेत्र या शब्दाचा अर्थच खडक आहे. पेत्र म्हणजे खडक आणि येशू ख्रिस्ताला पेट्रॉस म्हणतात. पेट्रॉस म्हणजे पर्वत. हालेलुया. एक मोठा खडक, त्याला पेट्रॉस म्हटलेला आहे. हा फरक आहे पेत्र आणि पेट्रॉसमध्ये. पीटर, पेत्र एक खडक. प्रभू म्हणतो ह्या खडकावर मी मंडळी रचीन. जे सेवक संदेष्टे आहेत त्यांचा बायबलमध्ये परमेश्वराने विशेष रीतीनं मंडळीचा पाया घालण्यासाठी उपयोग केलेला आहे. इफिस्करास पत्र 2 अध्याय आणि 20 वचन. इफिशियन्स चॅप्टर 2 वर्स 20. प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. आमेन. जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला होता तोच आता कोनशिला झाला आहे. चीफ कॉर्नरस्टोन त्याला म्हटलेला आहे. मुख्य कोनशिला तो झालेला आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज वचनाच्या आधारावरती आपल्याला ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की ज्यावेळेस मंडळीचा पाया घेण्यात आला, हा पाया खडकावर घेण्यात आला आणि पत्रांमध्ये आपण पाहतो की खडक येशू ख्रिस्त आहे. खडक कोण आहे? येशू ख्रिस्त हा स्वतः खडक आहे. ख्रिस्तावरती मंडळी आधारलेली आहे. दुसरी गोष्ट, जे पायामध्ये आपल्याला दगड टाकावे लागतात, हे दगड गोटे हे जे कोण आहेत तर हे प्रेषित आणि संदेष्टे आहेत. त्यांची वचनं, त्यांनी केलेल्या सेवा ह्या मंडळीसाठी पायाभूत अशा ठरलेल्या आहेत. प्रेषित आणि संदेष्टे ह्या पायावरती मंडळीची रचना झालेली आहे आणि येशू ख्रिस्त हा मुख्य कोनशिला आहे असं पाहायला मिळतं. बायबलमध्ये अनेक शास्त्रे झाले पण सगळ्यात महान शास्त्र येशू ख्रिस्त आहे. बायबलमध्ये अनेक राजे झाले पण येशू ख्रिस्त राजांचा राजा आहे. बायबलमध्ये खूप संदेष्टे झाले पण सगळ्यात संदेष्टा मला एकच माहिती आहे, त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. बायबलमध्ये खूप पास्टर झाले आणि त्यांच्यात सगळ्यात मोठा पास्टर येशू ख्रिस्त आहे. फक्त एक गोष्ट येशूला जमली नाही, जी आम्हा लोकांना जमते, पण ती येशूला कधी करताच आली नाही. ती गोष्ट ती म्हणजे, ऐकताय का, फ्युनरल सर्व्हिस, प्रेतक्रिया. त्याला कधीच एकदा पण करायचा चान्स भेटला नाही. मैतीला जायचा, मुर्देच उठून यायचा. हालेलुया. जिथं जाईल तिथं रिझरेक्शन, जिथं जाईल तिथं. लाजर मेलाय, लोकांना वाटलं चला कबरेवर रडायला चाललाय, तिथं म्हणतो लाजरा बाहेर ये, मुर्दा बाहेर. कोणाचीच त्याला मैत करता आली नाही प्रियांनो. हालेलुया. एका गोष्टीला येशू ख्रिस्त म्हणजे कधीच त्याला ती करता आली नाही, ती म्हणजे फ्युनरल. देवाच्या प्रिय लोकांनो, म्हणून त्याला पास्टरांचा पास्टर आपण म्हणूया. हालेलुया. पाळकांचा पाळक, ॲपोस्टलचा ॲपोस्टल, प्रॉफिटचा प्रॉफिट, तो शिक्षकांचा शिक्षक, कारण तो सगळ्यांचा बाप आहे. हालेलुया. तो सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून हे सगळे प्रेषित, सेवक, संदेष्टे यांच्याबद्दल लिहिलंय बायबलमध्ये, त्याच्या विरोधात मी नाही. प्रेषित, संदेष्टे यांच्या पायावरती मंडळीला रचलेला आहे. पण मुख्य कोनशिला जर कोण असेल तर तो येशू ख्रिस्त आहे. येशू शिवाय मंडळी उभा राहू शकत नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. मंडळीचा पाया येशूवरती घातलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, 2 लोकांनी घरं बांधली, एकाने वाळूवर, दुसऱ्याने खडकावरती. जे घर खडकावर होतं टिकून राहिलं, आहे की नाही. वाळूवरचं घर टिकलं नाही प्रियांनो. का नाही टिकलं? कारण की काय झालं की 2 लोक होते, एकाने पटकन घर बांधून टाकलं, पाया वगैरे काही घेतलं नाही, जमीन साफ केली आणि डायरेक्ट घर बांधायला सुरुवात केली. असा बंगला त्यांनी बांधला 1 वर्षात, एकदम सुपर. आणि इकडं ह्याला विचारतो काय चाललंय बाबा? काय नाही, मी पाया खणतोय. 6 महिने, 1 वर्ष नुसता पाया खोल घ्यायचा, खडक लागत नाही तोपर्यंत त्याने पाया घेतला. पाया घेत राहिला. इकडे याच्या घराचं उद्घाटन झालं, सगळी कामं पूर्ण झाली, सगळं काम झालं आणि कुठंतरी नंतर याच्या घराचं काम सुरू झालं. कदाचित त्याला वाटत असेल काय माणूस आहे हा, काय नुसतं डिले करतो, काय असं करतो तसं करतो. आणि मग त्यानं कधीच्या कधी घर बांधून पूर्ण झालं. दोन्ही घराचं जे स्ट्रक्चर होतं ते सेम होतं. दोन्ही घराचं स्ट्रक्चर सेम आकाराची, दोन्ही घरं
सेम प्लंबरनी दोन्ही घराची कामं केली, हालेलुया. दोघांनी सेम नळ फिटिंग केली, सेम कंपनीचे नळ लावले, दोघांच्या पण जे घराचा कलर होता सेम टू सेम होता. लोक रस्त्यावरून जात असतील, काय सेम टू सेम बंगलेत दोन्ही पण, काय कट टू कट आहे, हा पण असा आणि तो पण तसा, एकदम सेम. याचं पण इकडं किचन आहे, त्याचं पण तिकडं किचन आहे, इकडं हॉल आहे, ह्याचा पण इकडं हॉल आहे, एकदम आयडेंटिकल दोन घरं. पण फरक एवढा होता, एक वाळूवर होतं आणि एक खडकावरती होतं. हालेलुया. ज्या दिवशी वारा वादळ पाऊस आला त्या दिवशी कळालं कोणतं घर मजबूत आहे. असा पाण्याचा लोंढा आला की डायरेक्ट त्यावेळेस वाळूवरचं घर जमिनीवरती कोसळलं. प्रियांनो, देवाच्या प्रिय लोकांनो, जे घर खडकावरती होतं ते स्थिर राहिलं. ज्या मंडळ्या येशूवरती टिकून आहेत, ज्या मंडळ्या अविनाशी गोष्टींवर टिकून आहेत, त्या मजबूत राहतील. कितीतरी लोक मंडळी सुरू करतात आणि माहीत नाही मध्येच त्यांना काय होतं, चर्च बंद करतात. कैक मंडळ्या सुरू होतात, कैक मंडळ्या बंद होतात. कारण खूप लोक आजकाल एक खेळ खेळत आहेत देवाबरोबर. एक खेळ आहे आणि त्या खेळाचं नाव आहे, जसं काय आपण धावण्याची शर्यत, खो खो, कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट हे खेळ आहेत. तसा एक चर्चमध्ये एक नवीन खेळ आलेला आहे आणि तो म्हणजे चला आपण चर्च खेळूया. कोणता खेळ? चला आपण चर्च खेळूया. मी पाळक होतो, तू आराधना कर, तू हे वाजव, तू 4 डबडे वाजव, तू हे कर ते कर, आपण सुरुवात करूया. बिना कॉलिंगचं ज्यावेळी चर्च स्थापन केलं जातं, जे कॉलिंग नसताना मंडळीतून वेगळे होऊन पाळकावरती रोष ठेवून भांडून, देवाची योजना नसताना कुठल्याही प्रकारे मंडळीतून स्वतःला विभक्त करतात आणि काहीतरी देवासाठी त्यांना वाटतं आम्ही काहीतरी करून दाखवू, पण ते रागाने गेलेले असतात. मंडळीतून जर पौल आणि बर्नबास रागाने वेगळे झाले नाहीत, प्रियांनो, किती लोक आमेन म्हणतील? बर्नबासच्या सेवेला साधारण समजू नका, इकडं नुसतं पौल पौल पौल. बर्नबासची पण सेवा पॉवरफुल होती. सांगण्याचं तात्पर्य हे की आज अनेक लोक मंडळांमधून वेगळे होतात आणि त्यांना वाटतं की चला आपण पण एक चर्च स्टार्ट करू, पण ते चर्चेस सक्सेसफुल होत नाहीत. का? कारण की ते द्वेषावरती आधारलेले आहेत, ते रागाने बनवलेले चर्चेस आहेत, ते स्वतःच्या मोठेपणासाठी बनवलेले चर्च आहेत. ते चर्च कधी यशस्वी होत नाही. जी मंडळी ख्रिस्त नावी पायावरती उभी आहे, त्या मंडळीचे पाय मजबूत राहतील, ती मंडळी टिकून राहील, ती मंडळी वर्षानुवर्ष हलणार नाही, ती मंडळी वाढत जाईल, त्या मंडळीमध्ये देवाचा गौरव होत राहील. म्हणून जर तुम्हाला असं कोणी दिसलं चर्च खेळणारे लोक, त्यांच्यापासून सावध राहा. हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभूची स्तुती असो. आज चर्च वाढवण्यासाठी खूप गोष्टी केल्या जातात. आज फक्त पोस्टरबाजी, दिखावेबाजी, व्हॉट्सॲपवर मेसेज, इकडून मेसेज, ऑडिओ मेसेज, फेसबुकला मेसेज, यूट्यूबला आमंत्रण, टी व्हीवर आमंत्रण, पोस्टरबाजी, सगळीकडून लोकांनो या 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 या. आणि ज्यावेळेस मीटिंग होते त्यावेळेस जसं काय असं वाटतं एवढं मोठं ग्राउंड घेतलं आहे आणि जसं काय थोडं धान्य शिंपडून ठेवलं आहे आणि नंतर मग खूप रिव्हिलेशन येतात या लोकांना. ऐकताय का? ऐका ना, प्लीज ऐका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप लांबून आलोय तुमच्यासाठी मी. प्रभूची स्तुती असो. मोठं ऑडिटोरियम आहे, 1000 लोक बसतील आणि मीटिंगला आले 50च. एवढं करून काय चुकलं काय कळत नाही. देवाला विचारलंस का तू? देवाला विचारलं का? आणि मग यांना नवीन रिव्हिलेशन प्राप्त होतं. 50च लोक आहेत, बाकीच्या खुर्च्यांवर देवदूत बसलेले आहेत. मग तू देवदूताचीच मीटिंग घे ना बाबा. हालेलुया. तुमच्या चर्चची सुरुवात आहे, कमी लोक आहेत, मी मान्य करतो, पण ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने चालता, तुम्ही उभे राहिले की लोकांची गर्दी तिथं आपोआप होते. प्रियांनो, हालेलुया. देवाची स्तुती असो की या ठिकाणी बायबलचं वचन आपल्याला स्पष्ट सांगत आहे. बायबल आपल्याला प्रत्येक सिद्धांत पक्के देत आहे. आमची मंडळी जर फक्त हिलिंगवर अवलंबून आहे, आरोग्य आरोग्य आरोग्य. आता एक माणूस पूर्ण बरा झाला, मग तो काय करेल? चर्च सोडून जाईल. आता मी पूर्ण बरा झालो, आता ह्या चर्चला जायची गरज नाही, कारण इथं रात्रंदिवस फक्त कशावर संदेश आहे? बोलत नाही तुम्ही. हिलिंग आपल्याला पाहिजे, प्रॉफेसी आपल्याला पाहिजे, आपल्याला सगळे आशीर्वाद पाहिजे, पण
आपल्या मंडळीचा पाया वचनावरती असला पाहिजे. हालेलुया. आपल्या मंडळीचा पाया प्रीतीवरती असला पाहिजे. ख्रिस्त हा खडक आहे आणि त्याच्यावर मंडळीचा पाया घातलेला पाहिजे, मग ती मंडळी टिकणार आहे. बाकी कुठलीही चलाखी, कुठलीही हुशारी, कुठलीही स्ट्रॅटेजी, कुठलाही शहाणपण मंडळीच्या वाढीसाठी उपयुक्त होणार नाही. मंडळी देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने वाढते. आमेन. बोलो येशू मसीह की. आनंदी आहेत सगळे. प्रभूचं नाव खूप स्ट्रॉंग आहे. येशूच्या नावात खूप सामर्थ्य आहे. या नावात मंडळी उभी राहते प्रियांनो. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहत आहोत की आपण परिवार आहेत. मग हा मंडळी म्हटलेला परिवार ख्रिस्त नावी खडकावरती स्थिर उभा केलेला आहे. प्रेषित संदेष्टे याचा देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे. आता या पाया झालाय, मंडळीचा पाया काय कळालं. मग इथं ज्या भिंती आहेत त्या भिंती म्हणजे काय आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या भिंतीमध्ये असलेल्या विटा, ते सगळं स्ट्रक्चर तुम्ही आणि मी आहोत. आमेन. परमेश्वराने आपल्याला उभं केलेलं आहे. आणि जेव्हा विटांना विटा जुडल्या जातात तसं एक स्ट्रक्चर, एक इमारत त्या ठिकाणी उभी राहते. तसं आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. आणि मग आता आपल्याला जोडलं गेलेलं आहे. विटांची साईज कधीच बदलता येत नाही. तुम्ही ऐकता, एका मापाची वीट घेतली, 9 इंच घेतली तर 9च इंच घ्या पूर्ण बांधकामाला. तुम्ही म्हटलात मला 12-14 इंचाची बनवून द्या दुसरी, त्याचा उपयोग होणार नाही. जी वीट कामाला सुरुवात केलेली आहे त्याच. मला ह्याच्यातून एकच सांगायचं आहे की देवाच्या राज्यात कुणी लहान आणि कुणी मोठा नाही प्रियांनो. आमेन. सगळे एकसारखे आहेत, हे आपल्याला कळालं पाहिजे. वाचूया आपण एकदा. शिष्यांचा पण खूप मोठा वाद झाला होता. लूक 22 अध्याय 24 वचन. आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयीही त्यांच्यामध्ये वाद झाला. कोणाचा वाद झाला? शिष्यांचा. सगळ्यांनी म्हणा शिष्यांचा. आता बघा, हे शिष्य वेगवेगळ्या ठिकाणातून आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रोफेशनमधून. यहुदा इस्करियोत सगळ्यात आधी पुढं आला असेल. तो म्हटला असेल की सगळ्यात मी मोठा आहे, मीच जास्त पॉवरफुल आहे. का? कारण येशूने मेन जबाबदारी पैसे पाणी माझ्याकडे दिलेले आहेत. मिनिस्ट्रीचे सगळे पैसे माझ्याकडे, मिनिस्ट्रीचा मी खजिनदार आहे, त्याच्यामुळं सगळे बाजूला व्हा, मी सगळ्यात मोठा आहे. पेत्र म्हटला असेल तू बाजूला हो, पाण्यावर चाललास का तू, चल बाजूला सरक. एखादा हळूच म्हटला असेल, बुडायला पण लागला होताच बरं का, हे पण मी चाललो ना, तुम्ही चाललात का, काही पावलं चाललो की नाही म्हणजे मी मोठा आहे. योहान म्हटला असं सगळे बाजूला सारखा, तुम्ही फक्त त्याच्या जवळ आहेत, मी डायरेक्ट हृदयाला टेकलेलो आहे, मी मोठा आहे. त्यांचा वादविवाद चाललेला आहे. मी ह्या यहुदापेक्षा मला जास्त चांगला बिझनेस कळतो. मत्तई म्हटला असेल मी जकातीच्या नाक्यावर काम केलं, काय तुला बिझनेस करतो, चल शांत बस, तुझ्यापेक्षा मी मोठा आहे. त्यांचा वादविवाद चाललाय, कोण मोठा आहे, कोण मोठा आहे, कोण मोठा आहे. प्रभूने ऐकलं, प्रभूला राग आला, कोण मोठा आहे यांच्यामध्ये. आणि म्हणून लूक 22 अध्याय 26 वचनात प्रभूने काय म्हटलं, त्याच अध्यायात 22 अध्यायात त्यांच्याशी बोलत असताना प्रभूने 26 वचनात काय म्हटलं पहा. परंतु तुम्ही तसे नसावे, परंतु तुम्ही तसे नसावे, तर तुमच्यामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा, जो मोठा तो धाकट्यासारखा, व जो पुढारी तो सेवा करणाऱ्यासारखा असावा. पुढारी कसा पाहिजे? सेवा करणाऱ्यासारखा पाहिजे. पुढारी कसा पाहिजे? सेवा करणाऱ्यासारखा पाहिजे. ही परमेश्वराची महान आणि अद्भुत योजना परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. जर तुम्हाला देवाच्या राज्यात पुढं जायचं आहे तर तुम्हाला तेवढा जास्त नम्रपणा धारण करावा लागेल. ज्याला वाटतं मला देवाच्या राज्यात मोठं व्हायचं आहे त्याने स्वतःला नम्र करावं लागेल. जगाची रीत वेगळी आहे. जे स्वतःला मोठं करू पाहतात, जे नसेल ते अजून जास्त वाढून सांगतात. मोठेपणासाठी मोठेपणा सांगितला जातो आणि मग त्या बोलण्यामध्ये जास्तीत जास्त स्वतःचं गौरव केलं जातं. बऱ्याच लोकांना सवय असते जुन्या गोष्टी सांगत राहायची. बोलो येशू मसीह की. जुन्या गोष्टी. एखाद्याला कधी असं संदेश त्यांना बोलवलं की पास्टर आज तुम्ही आमच्या चर्चमध्ये संदेशाला या, तो माईक घेतो, आल्यापासून 52 साली मी असं केलं आणि 97 मध्ये तसं केलं, 82 मध्ये तसं केलं आणि 98 मध्ये. अरे बाबा ते झालेलं आम्हाला काय सांगतो, आज काय करणार आहे ते सांग. हालेलुया. आज काय ते सांग. मैं ऐसा था
और मैं ऐसी थी. फक्त ह्याच्यात पूर्ण वेळ निघून जातो. मोठेपणामध्ये मैं ऐसा था और थी, हे था थई थत थई देवाच्या राज्यात चालत नाही. कथ्थक बंद करून टाका आज नंतर. मैं ऐसा था, मैं ऐसी थी, मैं कैसा हूँ इसके बारे में बात करूया. हालेलुया. मी कसा आहे, मी काय करत आहे, ही सेवा काय आहे याच्याविषयी बोला प्रियांनो. देवाच्या प्रिय लोकांनो, जर येशू ख्रिस्त त्याने केलेले चमत्कारच बोलत बसला असता, मी इकडं गेलो तसं झालं असं झालं, त्याला वचनाला आणि लोकांना शिकवायला वेळ मिळाला नसता. आणि म्हणून हुशारकी सांगण्यापेक्षा, मोठेपणा सांगण्यापेक्षा देवाचं वचन गाजवणं जास्त गरजेचं आहे. देवाच्या राज्यात जर तुम्हाला पुढं जायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय धारण करावं लागेल? नम्रपणा धारण करावा लागेल. ज्याला मोठं व्हायचं आहे त्या मोठ्याने धाकट्यासारखं वागायचं. ज्याला पुढारी व्हायचं आहे त्याने सेवा केली पाहिजे. येशूने पण तेच काम केलं. आणि म्हणून आम्हाला नम्रता धारण करणं गरजेचं आहे. मंडळीत कधी कधी असे लोक तयार होतात, त्यांच्या मनात ना एक असा गोड असा गैरसमज असतो. बरेच लोक आज मिनिस्ट्रीत असे तयार होतात की त्यांना असं वाटतं, मी चर्चला आलो नाही तर चर्च पुढं जाणार नाही. मी जर आलो नाही तर या मिनिस्ट्रीचं काही खरं नाही, ही सेवा होणार नाही, असं खूप वेळा वाटतं. आणि कधी कधी आपण त्या इम्प्रेशनमध्ये राहतो आणि देवाच्या मनाला दुःख पोहोचतं. मला तुम्हाला सांगू द्या की जरी तुम्ही नसलात तरी देव दुसऱ्याचा वापर करू शकतो. कधीच असं आम्ही समजायचं नाही आहे की माझ्याशिवाय चर्च पुढं जाणार नाही, मी आहे म्हणून मंडळी आहे असं समजायचं नाही. मंडळी फक्त येशू ख्रिस्तावरती अवलंबून आहे. प्रभू मंडळीचा चालवणारा आहे. ज्या वेळेस कोणी माणसं त्या एलियाला जेवण देण्यासाठी नव्हते, परमेश्वराने कावळे पाठवले. हालेलुया. बोले येशू मसीह की. परमेश्वराने एलियाची गरज पूर्ण केली. आज प्रभूला धन्यवाद देऊया की परमेश्वर त्याच्या योजना पूर्ण करणारा परमेश्वर आहे. काहीही स्थिती असो, काहीही परिस्थिती असो, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वर त्याचं काम पूर्ण करून घेतोच घेतो. आमेन. शिष्यांचा वाद होता आणि प्रभूने त्यांना शिकवलं की काय आम्ही केलं पाहिजे. मंडळीत आम्ही स्वतःला मोठं समजलं नाही पाहिजे. आम्ही भिंती आहोत मंडळीच्या, एकमेकांशी जोडलेलं आहोत, एकमेकांशी आमचं नातं तयार झालेलं आहे. जगिक जे नाते आहेत, जगिक रक्ताच्या नात्यापेक्षा येशूच्या रक्ताने जोडलेले नाते अधिक बलवान आणि प्रबळ आहेत. प्रियांनो, प्रभूच्या रक्ताद्वारे आम्ही एकत्र झालेलो आहोत. कालपासून मी इथं आलो, पण मी तुम्हाला सांगतो 1% पण मला असं वाटलं नाही हे अनोळखी लोक आहेत. असं वाटतं की आपली फार जुनी ओळख आहे. फार पिढ्यांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. ते प्रेम, ती आपुलकी, 2 दिवसात कोण कोणाशी एवढं आपुलकीने आणि प्रेमाने वागतं, ही देवाची दया आहे. प्रियांनो, हे ख्रिस्ताच्या रक्ताचं सामर्थ्य आहे. त्या रक्ताने आम्ही जोडलेलं आहोत. खऱ्या जगिक नात्यांपेक्षा, जगातील सगळ्या रिलेशनपेक्षा प्रभूने जोडलेले नाते जास्त पवित्र, जास्त आशीर्वादित आणि जास्त टिकणारे आहेत. हालेलुया. बोले येशू मसीह की. जगिक नात्यापेक्षा जी भावंड बालपणी एका ताटामध्ये जेवतात, एकाच आई वडिलांच्या छत्रछायेखाली लहानशी मोठं होतात, पण हीच भावंड ज्या वेळेस प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट व्हायला सुरुवात होते, कमी जास्त जर झालं, हीच भावंड कोर्ट कचऱ्यात जातात आणि एकमेकाचा जीव घेऊ पाहतात. हीच भावंड. म्हणून मी वारंवार सांगेन, जगाच्या नात्यापेक्षा प्रभूने जोडलेले नाते जास्त श्रेष्ठ आहेत. हालेलुया. जर एखादा अनाथ आज मंडळीमध्ये आला तर त्याला चर्चमध्ये आल्यावर तिथून पुढं त्याला कधीच अनाथ वाटणार नाही. कारण त्याला कळतं की इथं मला आई वडील आहेत, इथं मला भावंड आहेत, इथं मला परिवार आहे, इथं मला देवाचे लोक भेटलेले आहेत, इथं परमेश्वराने त्याचे लोक माझ्या अवतीभोवती ठेवलेले आहेत. ते एकाकी पण निघून जातं. आणि म्हणून मंडळीमध्ये असं वातावरण असणं की एकमेकांच्या अधीन असणं, एकमेकांशी आपण जुडले जाणं, हे फार महत्त्वाचं आहे. रोमकरास पत्र 12वा अध्याय 4 आणि 5 वचन. कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत. शरीरात पुष्कळ अवयव आहेत, हेच लिहिलं आहे बायबलमध्ये. एक शरीर आहे, पुष्कळ अवयव आहेत,
तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही. प्रत्येक अवयवाचं कार्य वेगळं आहे. कानाने पाहता येतं का? डोळ्यांनी ऐकता येतं का? काही लोक म्हणतात तुझे डोळे फार बोलके आहेत, मग तू इथून पुढे तोंडाचा वापरच करू नको, डोळ्यांनीच बोलत जा. सगळ्यांना कळेल, आहे की नाही? डोळ्यांनी पाहायचं आहे, पाहण्याचं काम डोळे करतात, फार महत्त्वाचं आहे. कानाने पाहता येत नाही, डोळ्यांनीच पाहावं लागतं. बोलण्याचं काम तोंडाकडे दिलं आहे, कानाला बोलता येणार नाही, तोंडाने ऐकता येणार नाही. प्रत्येक गोष्टीला, शरीरातील प्रत्येक अवयवाला एक छोटीशी सेल जरी असली, WBC व्हाईट पांढरी रक्तपेशी असली, तिचं काम RBCला करता येणार नाही, लाल रक्तपेशीला करता येणार नाही. छोट्यात छोटे पार्ट घ्या, प्लेटलेटचं काम प्लेटलेटलाच करता येईल. शरीरामध्ये ज्या गोष्टीला जे काम दिलं आहे तेच काम त्या अवयवाला, त्या गोष्टीला करता येईल, दुसऱ्यांचं काम करता येणार नाही. आणि म्हणून आज हे वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की शरीरात अवयव पुष्कळ आहेत, सगळ्याची कामं भिन्न आहेत, तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आहोत. आमेन. आपण पुष्कळ आहोत पण ख्रिस्तामध्ये एक शरीर आहोत आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव आहोत. प्रत्येक जण एकमेकांचे अवयव आहोत. प्रत्येक अवयव दुसऱ्याशी कनेक्ट असतो आणि प्रत्येक जण महत्त्वाचा आहे. आमेन. किती लोकांना माझे डोळे दिसतात? नाही, मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर देण्यापेक्षा हात वर करा. डोळे दिसत आहेत माझे? चला, बरं झालं, म्हणजे मला डोळे आहेत. कान आहे? नाक, दात, ओठ, गाल, मेंदू दिसतोय? दिसतोय का? हृदय? म्हणजे मला हृदय नाहीये. मेंदू नाही का? आहे, आहे, दिसतोय. मला कळत नाही तुम्ही काय म्हणतात. मेंदू दिसतोय तुम्हाला माझा? हृदय दिसतंय म्हणजे नाहीये. काही लोक चर्चमध्ये असे असतात, समोर दिसणार नाहीत, गपचूप काम करत राहतात, पण ते फार महत्त्वाचे आहेत चर्चमध्ये. हालेलुया. ते पुढं कधीच येत नाहीत, गपचूप कानाकोपऱ्यात कुठंतरी बसतील, मोठे मोठे कामं करतात, अद्भुत रीतीनं देवाच्या राज्यात मदत करतात. हृदय दिसत नाही पण आहे. एखादा म्हटलं हृदय दिसत नाही ते नाही. देवाच्या लोकांनो, जे दिसतात अवयव फक्त तेच महत्त्वाचे नाहीत. जे इथं पुलपीटवरती पुढे येतात फक्त तेच महत्त्वाचे नाहीत. लक्षात घ्या, जे चर्चमध्ये झाडू मारतात ना ते पण तेवढेच महत्त्वाचे आहेत जे इथं उभं राहून सेवा करतात, जे इथं आराधना करतात. त्यांच्या एवढेच ते बाकीचे लोक महत्त्वाचे, जे चर्चची साफसफाई करतात, जे साऊंडमेंट सगळ्या गोष्टीचे अरेंजमेंट करतात, जे धावपळ करतात, जे बुकिंगसाठी जातात, जे बससाठी जातात, जे चर्चच्या या कॅम्पमध्ये, या कॉन्फरन्समध्ये छोटी छोटी कोणी धावपळ केली असेल, ते प्रत्येक व्यक्ती देवाच्या राज्यात महत्त्वाचे आहेत. प्रत्येक व्यक्ती. असं म्हणता येणार नाही की हा महत्त्वाचा आहे तो महत्त्वाचा नाही. फक्त प्रीचर महत्त्वाचा असता तर मी इथे एकटाच उभा राहिलो असतो, सगळे जागा रिकाम्या असत्या. कळतंय आपल्याला? परमेश्वर सगळ्या गोष्टी जुळून आणतो आणि प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. ज्या अवयवाला जे काम दिलंय त्याने ते करायचं. आमेन. समजायलंय का नाही समजायलंय? सगळ्यांना समजायलंय. प्रभूची स्तुती असो. जे परमेश्वर आपल्याला काम देतो, पायांना काम चालण्याचं दिलंय, हाताला खायचं काम करायचं हे हातांना दिलंय. आज हात नाराज झाले, मी काम नाही करत, पायाकडून जेवण करून घे. पाय म्हटले मी दमलोय, हातांवर चाल. देवाने आपल्याला जे बनवलं ना ते उत्कृष्ट बनवलं. किती लोक आमेन म्हणतील? हे शरीर जे देवाने घडवलं ना ते एकदम सुंदर आणि छान केलेलं आहे. आरशापुढं जाऊन कधीच स्वतःला नावं ठेवू नका. थोडा रंग उजळ असता तर बरं झालं असतं, डोळे थोडे घारे असते तर किती बरं झालं असतं, आहे ना? भोवया जरा अशा पाहिजे होत्या, ओठ जरा तसे पाहिजे होते, हे दाताचं फर्निचर जे असं झालंय ते जरा नीट असतं तर किती बरं झालं असतं, आहे की नाही? जे आपण आरशात बघून बोलतो ते आज नंतर बोलणं बंद करा, कारण तुम्ही देवाची हस्तकृती आहात.
जैसे बनाया, जैसे बनाया अच्छा बनाया. सगळ्यांना एकसारखं जर बनवलं असतं तर कोण कोणाच्या घरी जेवायला जातोय, कोणाच्या बँकेतून पैसे काढतोय काही कळालं नसतं आहे ना. सगळ्यांचे चेहरे सारखे असते तर किती गोंधळ झाला असता. चायनीज लोक भेटतात, कळतो का फरक आपल्याला? त्यांना त्यांचा कळतो. सगळे आशे आणि आशे काहीच कळत नाही. जैसे बनाया अच्छा बनाया. सगळ्यांना वेगवेगळे चेहरे दिले, हेच फक्त जास्त महत्त्वाचं आहे. जगातल्या कुठल्याही दोन व्यक्तीचे फिंगरप्रिंट चांगले नाही. तुम्ही युनिक आहात. तुमचा रेटायना स्कॅन आधार कार्ड घेताना तुम्ही दिलेला आहे. जगातल्या दोन व्यक्तीचे रेटायना स्कॅन सेम नसतात. प्रत्येकाला देवाने वेगळं युनिक बनवलं आहे. प्रभूला धन्यवाद. जे बनवलं आहे उत्तम बनवलं आहे. आता हे नाक असं बनवलं आहे. हेच उलटं बनवलं असतं तर सगळं पावसाचं पाणी भरलं असतं आतमध्ये है ना. जैसे बनाया अच्छा बनाया. आमेन. जे शरीर देवाने दिलंय ते उत्तम दिले. प्रत्येक अवयव योग्य ठिकाणी ठेवलाय. आरशापुढं उभं राहून कधीच म्हणायचं नाही असं आणि तसं. फक्त आज नंतर आरशापुढं गेले तर म्हणायचं, प्रभू तुला धन्यवाद, तू मला किती छान बनवलं, मला किती सुंदर बनवलं. हालेलुया. प्रत्येक नवऱ्यासाठी त्याची बायको विश्व सुंदरी असली पाहिजे. आमेन. आणि प्रत्येक बहिणीसाठी तिचा नवरा जगातला सगळ्यात हँडसम व्यक्ती असला पाहिजे. तो हँडपंप असला तरी तो तुम्हाला हँडसम वाटला पाहिजे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. जैसे बनाया अच्छा. मग हे शरीर आहे, या शरीराचे अवयव आहेत आणि प्रत्येक अवयवाचं वेगळं काम आहे आणि ते काम प्रत्येकाने जबाबदारीने पूर्ण केलं पाहिजे. आज जे काम मंडळीत आपल्याला दिलं आहे, जे काम मला दिलं आहे ते मीच केलं पाहिजे आणि त्या कामाची मी बेजबाबदार रीतीनं त्याची अवहेलना करता कामा नये. जे काम तुम्ही मंडळीत स्वीकारलं आहे, मंडळीत काम करणं म्हणजे फक्त बरोबर रविवारी किती वाजता चर्च असतं पास्टर? 7:30ला. 7 वाजता चर्च आहे. 7 वाजता यायचं, बसायचं, 9, 9:30, 10ला सुटलं, घरी निघून जायचं. ह्याला चर्च म्हणत नाहीत. 7च्या चर्चला यशस्वी होण्यासाठी काय काम करावं लागतं ते काम तुम्हाला आजपासून करावं लागणार आहे. हालेलुया. कुठले मंडळीचे सदस्य आहेत जे दूर झालेले आहेत त्यांना तुम्ही शोधणं गरजेचं आहे. कुठले लोक आहेत जे मंडळीतले दुखावले गेलेत आणि मंडळीपासून दूर झालेत, त्यांच्यापर्यंत मंडळीने पोहोचणं गरजेचं आहे. मंडळीतल्या अडचणी काय, अडखळणं काय हे आपल्याला कळालं पाहिजे आणि त्या गोष्टींकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जर समजा सगळ्या ह्या विटा सगळ्या लावलेल्या आहेत, खालच्या 10-12 विटा म्हटल्या आम्हाला आज सुट्टी पाहिजे, ही इमारत उभी राहील का? खाली ज्या महत्त्वाच्या विटा आहेत त्यांनी सुट्टी मारली. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही ज्यावेळेस लोकांना विचारतो आज तुम्ही चर्चला का नाही आले, त्यांची कारणं ऐकली तर असं वाटतं पास्टर आपण दोघं मिळून एक मोठं पुस्तक लिहू याच्यावरती. लोक चर्चला न येण्याची कारणं. काय भयंकर. आज आमच्याकडं पाहुणे आले होते. अरे वा, तुझ्याकडं पाहुणे आले होते आणि मग ते चर्चला आले असते तर काय मेले असते काय? हॅलो, ऐकताय का तुम्ही? इथं आल्यावर जीव जातो का माणसाचा? का गेलेला जीव परत येतो? पाहुणे चर्चला घेऊन यायचं. आमेन. नेमकं त्याच वेळी आमच्या नळाला पाणी येतं घरी, म्हणून आम्ही चर्चला येत नाही. वा, शाबास. काहीतरी तरतूद करा, काहीतरी मार्ग काढा. पण त्या फालतू रिझनसाठी पाणी, पाहुणे, हे आणि ते, त्याच्यासाठी चर्च बुडवू नका. आमेन. हालेलुया. आज एखाद्यावरती महत्त्वाची जबाबदारी, ह्या भावाला सांगितलं शूटिंग कर. आता हा जर घरी राहिला असता, मी इथं उभा राहिलो असतो, तिकडे गेलो असतो, तिकडून इकडं आलो असतो, स्वतःची शूटिंग काढत बसलो असतो, आहे की नाही? सगळी कामं सगळ्यांना वाटून दिलेली आहेत आणि जे काम तुम्हाला दिलंय ते एकदम आनंदाने करायचं. आनंदाने. कारण ते काम देवाने तुमच्यावर सोपवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की विकास कांबळे एवढा देशांमध्ये जातो किंवा हा सेवक एवढी सेवा करतोय, काय पटकन वरती आला? पटकन नाही वरती आलो. सुरुवातीच्या काळात चर्चमध्ये मी झाडूच मारलाय आणि आज जरी मला सांगितलं चर्चला झाडू मार, मला कमीपणा वाटत नाही. आज पण मी झाडू मारू शकतो.
चर्चमध्ये मी ज्यावेळेस झाडू मारायचो, झाडू मारता मारता प्रभूचा आत्मा मला बोलायचा, विकास तू झाडू मारतोस पण एक दिवस असा येईल लाजरासारखे मरणातून उठलेले लोक आहेत ना, त्यांच्या बरोबर मी त्यांच्या पंक्तीला तुला बसवणार आहे. अच्छा प्रभू, असं होणार आहे? बापरे, पण मी तर नुसता झाडू मारतोय. ते झाडू मारता मारता, चर्च साफ करता करता, चटाया लावता लावता, ते साऊंड सिस्टीम अरेंज करता करता, ओझी वाहता वाहता परमेश्वर माझ्याशी गोष्टी बोलायचा. या जगातले जे सगळ्यात मोठे इव्हँजलिस्ट असतील त्यांच्याबरोबर मी तुला भोजनास बसवणार आहे. काय प्रभू, जगातले मोठे इव्हँजलिस्ट, मोठे पाळक, हे लोक मला भेटणार आहेत? प्रभू बोलत गेला बोलत गेला, मी ऐकत गेलो, प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवला. पण जे काम देवाने मला दिलं होतं त्या कामातून मी कधीच आपलं पाऊल मागं घेतलं नाही. निंदा हो, मला कोणी तुच्छ लेखो, मला कोणी कमी समजो. ज्यावेळेस दावीद नाचत होता त्याच्या पत्नीला तो तुच्छ वाटला. तो म्हटला की इथून पुढं मी ह्याच्यापेक्षा अजून तुच्छ बनेन, कारण मी तुझ्यासाठी नाही, कोणासाठी नाचतोय? देवासाठी नाचतोय. हालेलुया. तो एक समय होता माझ्या लाईफमध्ये की ज्यावेळेस माझ्या लाईफमध्ये फेल्युअर आहे, ज्यावेळेस माझ्या लाईफमध्ये मी असं जीवन जगतोय आणि मी प्रभूला सोडायला तयार नाही आहे, प्रभू माझ्याशी बोलतोय. आणि मग तिथून पुढं एक वेगळं पाऊल देवाने माझ्या जीवनासाठी उचललं. वेगळा अनुभव परमेश्वराने दिलं. रिनल बॉन्कींचं नाव ऐकलं तुम्ही? रिनल बॉन्की देवाचे अभिषिक्त सेवक, काही वर्षांपूर्वी प्रभूमध्ये 20 पावले. एका क्रुसेडमध्ये 75 लाख लोकांना त्यांनी संदेश दिला एका वेळेस. असे जगातले अफाट असे देवाचे अभिषिक्त दास. काही वर्षांपूर्वी मी सिंगापूरला होतो आणि एका टेबलवर बसून रिनल बॉन्की आणि आम्ही बरोबर जेवण केलं. हालेलुया. ज्यावेळेस त्यांच्या बरोबर बसलो, परमेश्वराने स्मरण करून दिलं, मी तुला सांगितलं होतं ना की मी तुला तिथं घेऊन जाणार आहे, मी तुझ्याशी बोललो होतो ना. परमेश्वर ज्या ज्या भविष्यवाण्या केल्या त्या परमेश्वर या दिवसात पूर्ण केल्यात आणि करत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्याचे शब्द कधी पूर्ण करतो? ज्यावेळेस आम्ही आमच्या जबाबदाऱ्या स्वीकारतो, ज्यावेळेस त्यामध्ये आम्ही स्थिर राहतो. प्रभूने सांगितलं मरणातून उठलेल्या लोकांबरोबर तू बसणार आहे. नगरला, अहमदनगरमध्ये एक फार मोठी क्रुसेड होती, पॅट्रिक बेंजामिन आणि हॅझलेट डिसोजा पास्टरांची. तिथं मला ट्रान्सलेशनसाठी बोलवलं होतं. पूर्वी मी मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचो, इंग्लिश टू मराठी. आणि त्या क्रुसेडमध्ये गेलो, मला काहीच माहीत नाही की प्रभूने मला काय सांगितलं होतं. माझ्या लक्षात म्हणजे ते गोष्ट फार अशी कधी कधी आपल्या बॅक ऑफ माइंड राहते, तसं ते घडलं होतं की मी ती गोष्ट ताजी नव्हती डोक्यामध्ये. आणि सभा संपल्या, पॅट्रिक बेंजामिन आणि आम्ही एका घरी जेवायला गेलो. आता मी ट्रान्सलेटर, इंटरप्रिटर स्टेजवरती बरोबर उभे राहतो, आहे की नाही. झाल्यानंतर कोपऱ्यात बसलो तिकडे जेवायला एका साईडला. पास्टर इकडे बसलेत, सगळे देवाचे सेवकगण बसलेत. आणि पॅट्रिक बेंजामिन पास्टरांनी मला सांगितलं, पास्टर तुम्ही तिकडे का बसले? इकडे माझ्या बाजूला बसा. मी गेलो, त्यांच्या बाजूला बसलो. त्यांच्या पण हातात जेवणाची प्लेट, माझ्या पण हातात जेवणाची प्लेट. देवाच्या प्रिय लोकांनो, पॅट्रिक बेंजामिन एक असे व्यक्ती आहेत की जे 36 तास मरण पावले होते. टिटॅनस धनुर्वातामुळे 36 तास मरण पावले होते. 36 तासाने पुन्हा ते जिवंत झाले, जे मलेशियामध्ये आत्ता सध्या आहेत. यूट्यूबवर तुम्ही सर्च करू शकता हे नाव, पॅट्रिक बेंजामिन. त्यांची साक्ष ऐका, खूप पॉवरफुल आहे. ज्यावेळेस दोघांच्याही हातामध्ये प्लेट आहे, ज्यावेळेस मांडीला मांडी लागली, परमेश्वराने मला आठवण करून दिली, मी तुला सांगितलं होतं की मेलेल्यातून उठलेल्या लोकांच्या बरोबर मी तुला पंक्तीत बसवणार आहे. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. त्या दिवशी ते अभिवचन पूर्ण झालं. अशा खूप घटना आहेत, खूप गोष्टी आहेत. पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही छोट्या गोष्टींविषयी विश्वासयोग्य असता, परमेश्वर तुम्हाला मोठ्या गोष्टी दाखवतो. आमेन, हालेलुया. छोटी कामं आम्ही करायची. जा शेंगरू सोडून आणा, जायचं सोडायचं. काय झालं, का सोडता? प्रभूला गरज आहे. एवढं कामं करायची, छोटी छोटी सोपी सोपी कामं करायची. प्रभू त्या शिंगरावर बसला आणि त्या दिवशी सगळ्या लोकांना कळालं की हा देवाचा पुत्र आहे, हा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. सगळ्यांनी होसांना गायला. हालेलुया, प्रभूची स्तुती असो. लहान गोष्टी आम्ही करायच्या. 2 मासे 5 भाकरी फक्त त्याच्या हातापर्यंत नेऊन द्यायच्या. पुढचे कामं तो बघतो प्रियांनो. हालेलुया.
आज आम्हाला ज्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत, मंडळीच्या भिंती आम्ही आहोत, या भिंती मजबूत भिंती असल्या पाहिजेत. आमचं एकमेकांबरोबरचं बॉन्डिंग पक्क पाहिजे, आमचं बोलणं फार चांगल्या रीतीचं असलं पाहिजे, एकमेकांशी आम्ही चांगल्या रीतीनं वागलं पाहिजे, मंडळीमध्ये चांगलं कनेक्शन असणं गरजेचं आहे. नाहीतर जर भिंत ढासळली तर त्या ठिकाणी देवाचं गौरव होणार नाही. आम्ही एकमेकांशी जुडले गेलेलो आहोत, आपण एकाच शरीराचे अवयव आहोत. आमेन. मंडळी परिवार आहे. पाया कोण आहे? मंडळीचा पाया येशू ख्रिस्त आहे. बांधकाम कोण आहे? सगळं विटा वगैरे सगळं आपण आहोत. एकमेकांशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. एक अनुभव म्हणून सांगतो फक्त, परंतु ठीक आहे सांगूया, आपण एक परिवार आहेत. कधी कधी काय होतं ना की काही लोक विशेष उद्देश घेऊन चर्चला येतात, उद्देश साध्य करतात आणि नंतर निघून जातात. ह्या लोकांपासून सावध राहा. फक्त तेवढ्या उद्देशा मतलबापुरते आलेले लोक. उदाहरणार्थ, मध्यंतरी मुंबईच्या चर्चेसमध्ये एक गुजरातवरून मुलगा आला होता धारावी साईडला, आणि तो बऱ्याच लोकांशी मैत्री केली. त्याने मैत्री करून करून नंतर त्याने सांगितलं की मी तुमच्या सगळ्या तरुणांना जॉब देतो आणि त्यासाठी एवढे पैसे भरावे लागतील. आता तो चर्चला येणारा मुलगा, सगळ्या गोष्टी चांगल्या, बऱ्याच धारावीतल्या पाळक लोकांनी त्यांच्या चर्चच्या लोकांचे पैसे घेऊन घेऊन त्याच्याकडे भरले आणि तो मुलगा पैसे घेऊन सगळं त्याचं स्वतःचं कर्ज फेडलं आणि गायब झाला. प्रियांनो, असे काही लोक आपल्याला पाहायला मिळतील. तर त्याच्यामुळे नेहमी मंडळीने सावध असलं पाहिजे. तुम्हाला कोणीतरी काही देतंय. आता मंडळीच्या लोकांकडून कशासाठी पैसे गोळा केले? लाच लुचपत देण्यासाठी. आता खरंच पैसे देणारे लोक देवाच्या अधीन असणारे लोक असते तर पहिला विचार काय केला असता? हे पैसे देणं देवासाठी योग्य वाटतं का? नाही वाटत. चूक करणं येते. मग त्या लोकांनी पैसेच दिले नसते. कुठंतरी मंडळी अशा लोकांकडून डॅमेज होते. मंडळीत जर एखादा लांडगा शिरला तर त्याची मंडळीला ओळख करता आली पाहिजे. त्याच्यापासून मंडळीने अलर्ट राहिलं पाहिजे. लग्न जमवायचं आहे, लग्न जमत नाही, काय करूया? हां, त्या चर्चला जाऊया. आमच्या चर्चला एक मध्यंतरी एक एवढी सुंदर मुलगी आली. ती मुलगी आली आणि 2-3 आठवड्यात 12-13 तरुण मुलं डायरेक्ट चर्चमध्ये वाढले. आणि मग मी प्रार्थना केली, प्रभू हे काय? आणि ते मला तोंडच दाखवत नव्हते. यायचे जायचे. त्याच्यातल्या एका मुलाला ती मुलगी आवडायची. आणि मग एक दिवशी त्यांनी हिम्मत करून सांगितलंच की आमची अशी इच्छा आहे. बोललं तो विषय माझा नाही, मीच तिला अजून नीट ओळखत नाही. ऐकताय तुम्ही चर्च? काही लोक स्वार्थ साधण्यासाठी तुमच्याकडे येतील, तुमच्याकडून पैशाची मदत घेतील आणि स्वतः गायब होतील. तुमचा कुठंतरी विश्वास तुटावा म्हणून सैतान कोणाला तरी पाठवण्याचा प्रयत्न करेल. अशा धूर्त लोकांपासून नेहमी सतर्क राहिलं पाहिजे. आमेन. ओळखता आलं पाहिजे. आत्मे ओळखण्याचं दान देवाला मागा. कोण कुठल्या इंटेन्शनने आलंय हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. वागायचं प्रेमाने, प्रीतीनेच. कोणी आलं तर असं नाही करायचं. चर्चचे लोक असं बघतात जसं काही एलियन आलाय, आहे की नाही? तू इकडं, तुला तर मी दारूच्या अड्ड्यावर बघितला, तू इकडं कसं काय आलास तू आमच्या चर्चला? असं बोलायचं. नवीन लोकांचं आगत स्वागत करा. परंतु त्या शेकडो लोकांमध्ये एखादा कधीतरी असा अनुभव येऊ शकतो की काही धूर्त लोक तुमच्याकडे येऊ शकतात. अशा लोकांपासून सावध राहायचंय. इमारत पडू नये म्हणून हा एक सतर्कतेचा इशारा आहे. त्याच्यानंतर मंडळीच्या भिंती पाहिल्या. मंडळीचा दरवाजा, यशाया 60 अध्याय 11 वचन आपण वाचूया. राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे आणावी, राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे आणावी, त्यांचे राजे तुझ्याकडे मिरवत आणावेत, म्हणून तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील. त्या अहोरात्र बंद म्हणून राहणार नाहीत. हालेलुया. मंडळीचे दरवाजे नेहमी उघडे हवे आहेत. देवाचं पवित्र वचन आहे की राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे यावी यासाठी वेशीचे दरवाजे नेहमी उघडे राहिले पाहिजेत. राष्ट्रांची संपत्ती, जुन्या करारात संपत्ती वेगळी होती, आता नवीन करारात वेगळ्या प्रकारची संपत्ती आहे. परमेश्वराचं धन संपत्ती तुम्ही आणि मी आहोत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. काही लोकांना विश्वास नाही पण वचनातून सांगतो. पोटचं फळ देवाने दिलेली
देणगी संपत्ती आहे. आई वडिलांसाठी त्यांची लेकरं काय आहेत? त्यांची संपत्ती. आपण देवाची लेकरं आहेत म्हणून आपण देवाची संपत्ती आहेत. आमेन, हालेलुया. आपण आपल्या लेकरांची काळजी घेतो का नाही घेतो? घेतो. तसं परमेश्वर त्याच्या लेकरांची अधिक चांगली काळजी घेतो आणि म्हणून आपण देवाची संपत्ती आहोत. राष्ट्रांची संपत्ती म्हणजे हे जगातले सगळे लोक आहेत, ते परमेश्वराची लेकरं देवाच्या भवनाकडे येतील या दिवसांमध्ये. आमेन. आणि त्यासाठी नेहमी मंदिराचे दरवाजे, देवाच्या भवनाचे दरवाजे, मंडळीचे दरवाजे नेहमी उघडे पाहिजेत. कोणाला यायचंय येऊ शकतात. हालेलुया. दरोडेखोर असले त्यांना पण आमंत्रण आहे. कोणी वेश्या असतील, कोणी पापी असतील, टाकून दिलेले असतील, जगाने धिक्कारलेले असतील, अपमानित केलेले असतील, अशिक्षित असतील, चांगले असतील, वाईट असतील, कोणी असतील, ज्याला येशूची गरज आहे त्या सगळ्यांसाठी देवाच्या घराचे दरवाजे नेहमी उघडेच असले पाहिजेत. परमेश्वर त्यांचा येत्या दिवसात महान रीतीने वापर करणार आहे. आपण कधीच मंडळीमध्ये रेस्ट्रिक्शन करता कामा नये. आमेन. तुम्ही येऊ नका, तुम्ही आमच्या चर्चला येऊ नका, तुम्ही इकडे येऊ नका. काही चर्चेसमध्ये असं पाहायला मिळतं की जर तुम्ही मेंबरशिपचे पैसे नाही भरले तर पुढच्या रविवारपासून येऊ नका, असं काही लोक करतात. तर प्रियांनो, जर आम्हाला देवाने चर्च चालवण्यासाठी, मंडळी उभारण्यासाठी पाचारण केलेलं आहे तर कुठल्याच कारणाने आम्ही लोकांना हाकलून देता कामा नये. आमेन. कधीच लोकांना हाकलू नका, त्यांना रेस्ट्रिक्ट करू नका, त्यांना थांबवू नका, जेणेकरून त्यामध्ये देवाचं गौरव होत राहणार आणि लोक येत राहतील. प्रकटीकरण 3 अध्याय आणि 8वं वचन, रिव्हेलेशन चॅप्टर 3 वर्स 8. तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. आमेन. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे. प्रभू म्हणतो ते कोणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाहीस. दार उघडून ठेवले आहे. दार कोणी उघडलंय? येशूने दार उघडलंय. असं दार उघडलंय जे कोणालाही बंद करता येणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, नोहाच्या तारवाचं दार उघडं होतं. कधीपर्यंत? जोपर्यंत पाऊस येण्याचा समय झाला नाही, जोपर्यंत येशूच्या येण्याचा समय अगदी तो निकट येत नाही, शेवटच्या मोमेंटपर्यंत चर्चचा दरवाजा उघडा राहणार आहे. कर्णा वाजला तिकडं आणि एखादा म्हणतो नाही मला आता चर्चमध्ये घ्या, दरवाजा बंद झालेला असेल. हालेलुया. त्यावेळेस कोणालाही प्रवेश मिळणार नाही. नेहमी आमच्या चर्चचे दरवाजे उघडे पाहिजेत. कुणीही प्रार्थना करायला सांगो, प्रार्थना केली पाहिजे. नेहमी लोकांसाठी तयार आणि तत्पर आम्ही राहिलं पाहिजे. आज आम्हाला एकमेकांच्या प्रार्थनेची गरज आहे. आज आम्ही देवाच्या घराचा दरवाजा नेहमी निरंतर रात्रंदिवस उघडा ठेवला पाहिजे. निरंतर रात्रंदिवस उघडा ठेवला पाहिजे. कैक लोक मध्यरात्री सुद्धा देवाला आपलं जीवन देत आहेत, कुणी सकाळी उठून देवाला जीवन देत आहेत. हे दरवाजे आत्ता उघडेच राहिले पाहिजेत. आमेन. कुठल्याही कारणाने देवाच्या सेवेचे दरवाजे बंद होता कामा नये. आपली जबाबदारी आहे सगळ्यांची की हे दरवाजे उघडे ठेवायचे आहेत. आज चर्चला, देवाच्या भवनाला किंवा ह्या मंडळीला एकच दरवाजा आहे. तो दरवाजा योहान 10 अध्याय 9व्या वचनात दिलेला आहे. वाचूया आपण योहान 10 आणि 9. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खाण्यास मिळेल. एकच दरवाजा आहे आणि त्या दरवाजाचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. येशूच्या द्वारे सगळे लोक आज देवाच्या राज्यात येत आहेत. त्यांच्यासाठी नेहमी दरवाजा उघडा ठेवला पाहिजे. किती दरवाजे स्वर्ग राज्याला? वर एकच दरवाजा. एक